टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नक्कीच आज आपल्या जळगावसाठी खूप मोठा दिवस आहे की आज नॅशनल चॅम्पियनशिपचं जे आहे चेसचं जे आपल्या जळगावमध्ये होतं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की जवळपास 500च्या जवळपास इथे सगळे खेळाडूंनी पूर्ण देशभरातनं वेगळ्या राज्यातनं आलेले आहे आणि 500च्या जवळपास खेळाडूंनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे। आणि आताच हल्लीमध्ये दिव्या देशमुख जी आपल्या महाराष्ट्रीयन कोल्हापूरची खेळाडू आहे चेसमधली दिव्या देशमुख ही आपली महाराष्ट्राची नागपूरची खेळाडू आहे, ती पण आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे। त्या संपूर्ण देशभरातला माहोल अतिशय उत्साही आहे, आनंदमय आहे आणि चेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता इंडिया परफॉर्म करायला लागलेला आहे आणि पूर्ण जगासमोर एक चांगला संदेश द्यायचं काम आपण चेस चॅम्पियनशिपच्या माध्यमातून करतोय। कारण की शेवटी चेस हा बुद्धिबळाचा गेम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी परफॉर्मन्स आपला खूप चांगल्या पद्धतीचा इम्प्रूव्ह होऊ लागलेला आहे आणि त्याचबरोबरने महाराष्ट्रातले पण आता चांगले खेळाडू पुढे येऊ लागलेले आहे। तर मी माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा देते आणि नक्कीच अपेक्षा एवढीच व्यक्त करते की जास्तीत जास्त खेळाडू याच्यामध्ये कसे पुढे येतील आणि अजून चांगलं परफॉर्म करू शकतील आणि देशाचं नाव पण पुढे घेऊन जाऊ। पण एक विशेष गोष्ट आहे की बघा की तो आज 4.5 वर्षाचा खेळाडू आहे, संभाजीनगरवरनं आलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातनं आलेला आहे, पण आज एवढा सगळ्यात छोटा खेळाडू आपण म्हणू शकतो। पण आज ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडन्सने तो इथे खेळायला आलेला आहे तर नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे। आणि एवढ्या छोट्या वयापासून आता त्यांचे कोचेस असतील, त्यांचे पॅरेंट्स असतील, त्यांना प्रोत्साहित करताय की त्यांनी खेळामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि हेच अपेक्षित आहे आज की पालकांनी पण आता मुलांना स्पोर्ट्समध्ये पुढे आणण्यासाठी त्यांना चांगला सपोर्ट केला पाहिजे, एन्करेज केलं पाहिजे की खेळामध्ये पण विद्यार्थी असतील, मुलं मुली असतील ते चांगलं परफॉर्म करू शकतात आणि खेळ हा आपल्या आयुष्यातला आता एक महत्त्वाचा भाग झालेला आहे। कारण की जर खेळ नसेल तुमच्या आयुष्यात तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यातनं मिस होतात। कारण की जी काही परिस्थिती आज बघतोय आपण की विद्यार्थ्यांमध्ये जे डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, आज त्यांच्यामध्ये पेशंट नसतात, पण खेळ एक असं सेक्टर आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थी हारणं जिंकणं शिकतात, ग्रुप मॅनेजमेंट शिकतात, टाइम मॅनेजमेंट शिकतात आणि त्याचबरोबरने हेल्थ कॉन्शियस पण राहतात। तर त्यांचं लाईफ सायकल पण चांगलं करायसाठी खेळ हा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये आणि पालकांनी मुलांना विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पुढे आणण्यासाठी सपोर्ट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।